सर्वांना नमस्कार. आज आपण जाणार आहोत तो हैदराबादमधील सुप्रसिद्ध किल्ला म्हणजेच गोवळकोंडा फोर्ट या ठिकाणी. असं म्हणतात की हा जगातील सर्वात मोठा किल्ला आहे, जो की हैदराबादमध्ये आहे. हैदराबादमधून एक 10 ते 11 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. तर मी हैदराबादलाच जॉब करत असल्या कारणाने मी रविवारची सुट्टी मिळाली म्हणून असंच माझ्या रूमवरून निघालो. तर हायटेक सिटीवरून असंच मी गोवळकोंडा फोर्ट या ठिकाणी गेलो. रविवार असल्यामुळे जास्त ट्रॅफिक वगैरे काही लागलं नाही, पण इतरत्र दिवशी भरपूर असं ट्रॅफिक असतं. हे गोलकोंडा नक्की काय आहे तर एक थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. गोलकोंडा म्हणजे एक गोल टेकडीसारखा आकार. ते आता सध्या कुतुबशाही राजवटीची एक मजबूत तटबंदी आणि त्यांची एक सुरुवातीची राजधानी होती. तर हिऱ्याच्या खाणीच्या परिसरात, विशेषतः कोल्लूर खाणीमुळे गोलकोंडा हिरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या हिऱ्याचे एक व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले होते. या प्रदेशातील काही जगातील प्रसिद्ध हिरे तयार झाले, ज्यामध्ये रंगहीन कोहिनूर, ब्लू होप, गुलाबी डारिया नूर इराण, पांढरा हुआ यांचा समावेश आहे. रिजेंट फ्रान्स, ड्रेस्डिन जर्मनी आणि रंगहीन ऑर्लेव रशिया, निजाम आणि जेकब भारत, तसेच आता गमावलेले हिरे फ्लेंटोरांट याने अकबर शाह आणि ग्रेट मोगल, हे वेगवेगळ्या प्रकारचे हिरे यामध्ये आपण गोवळकोंडा फोर्टमध्ये आपण पाहू शकतो. तर इतक्या वेळा आपण थोडंसं एक शॉर्टमध्ये माहिती घेतली. तर नक्की गोवळकोंड्याचा इतिहास काय आहे तर एक सुरुवातीपासून आपण याला सुरू करूया. गोवळकोंडा हे मूळचे मानकल म्हणून ओळखले जात होते. कोंडापल्ली किल्ल्याच्या धर्तीवर पाश्चिमात्य संरक्षणाचा भाग म्हणून काकतीयांनी प्रथम गोलकोंडा किल्ला बांधला. शहर व किल्ला एका ग्रॅनाइट टेकडीवरती बांधण्यात आला होता, जो 120 मीटर म्हणजेच 390 फूट उंच आहे, जो जोरदार लढाईसाठी वेढलेला आहे. राणी रुद्रमादेवी आणि तिचा उत्तराधिकारी प्रतापरुद्र यांनी किल्ला पुन्हा बांधला आणि तो मजबूत केला. नंतर किल्ला कम्मनायकच्या ताब्यात आला, ज्याने वरंगल येथून तुघलकी सैन्यांचा पराभव केला. 1364 मध्ये कराराचा भाग म्हणून कम्मराजा मुसनुरी कपाया नायकाने बहामा सल्तनतला तो किल्ला दिला. बहमनी सल्तनत अंतर्गत गोवळकोंडा हळूहळू प्रसिद्धीला आला. सुलतान कुली कुतुब उल मुल्क, ज्याला बहमनांनी गोवळकोंडा येथे गव्हर्नर म्हणून पाठवले, त्याने 1501च्या आसपास या शहराची स्थापना केली. या काळात बहमनी राज्य हळूहळू कमकुवत झाले आणि सुलतान अनौपचाराने कुंडली बनला. 1538 मध्ये गोवळकोंडा येथे स्वतंत्र कुतुबशाही राजवंशाची स्थापना झाली. 62 वर्षाच्या कालावधीत पहिल्या 3 कुतुबशाही सुलतानांनी मातीच्या किल्ल्याचा सध्याचा संरचनेचा विस्तार केला. सुमारे 5 किलोमीटर म्हणजेच 3.1 मैल परिघाचे परिसर एका मोठा ग्रॅनाइट किल्ला हैदराबादला राजधानी स्थलांतरित केल्यावर 1590 पर्यंत ही कुतुबशाही घराण्याची राजधानी राहिली. कुतुबशाहींनी किल्ल्याचा विस्तार केला, ज्यात 7 मैल बाह्य भिंती शहराला वेढल्या. गोवळकोंडा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम अंतर्गत तयार केलेल्या अधिकृत स्मारकाची यादीवर पुरातत्व खनिज म्हणून सूचीबद्ध आहे. गोवळकोंडा प्रत्यक्षात 10 किलोमीटर लांब बाहेरील भिंती आणि ज्यामध्ये 4 स्वतंत्र किल्ले आहेत, ज्यात 87 अर्धवर्तुळाकार बुरुज आहेत, 8 गेटवे आणि 4 डॅम ब्रिज, ज्यामध्ये अनेक शाही अपार्टमेंट्स आणि हॉल, मंदिरे, मशीद आहेत. आता मासिके, तबेले इत्यादी यापैकी सर्वात कमी बाहेरील बंदर आहे, ज्यामध्ये आपण फतेह दरवाजा
औरंगजेबाच्या विजयी सैन्याने या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर विजय गेट द्वारे प्रवेश केला आहे. आग्नेय कोपरा गोलकोंडा येथे अभियांत्रिकी चमत्कार असलेले फतेह दरवाजा. येथे ध्वनिक प्रभाव अनुभवता येतो. प्रवेशद्वारावरील घुमटाखाली एका ठराविक बिंदूवर हाताची टाळी ही बाल-हिसार मंडपात स्पष्ट ऐकू येते. सुमारे 1 किलोमीटर अंतरावरील सर्वात उंच बिंदू आहे. रॉयल्ससाठी चेतावणी नोट म्हणून काम केले. संपूर्ण गोलकोंडा फोर्ट कॉम्प्लेक्स आणि आपल्या आसपासच्या एकूण परिसराच्या क्षेत्राच्या 11 किलोमीटर मध्ये पसरलेला आहे आणि त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि कोपऱ्यात शोधणे एक कठीण काम आहे. या किल्ल्याच्या सुंदर बागांनी त्यांचा सुगंध गमावला असावा, ज्यासाठी ते 400 वर्षापूर्वी ओळखले गेले होते. तरीही गोलकोंडा किल्ल्याच्या मागील गल्लीत शोध घेताना यापूर्वीच्या बागांमधून फिरणं गरजेचं असावं. बाल-हिसार गेट हे पूर्वेकडील किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होते. यात स्क्रोल वर्कच्या ओळींनी सीमा असलेले एक टोकदार कमान आहे. स्पॅन्ड्रिलमध्ये पिवळे आणि सजवलेले गोलाकार असतात. दरवाजाच्या वरच्या भागात सुशोभित शेपटींनी सजवलेले मोर आहेत. खाली ग्रॅनाइट ब्लॉक लिंटेड एक डिंक स्प्लॅटिंग यालिस मोर आणि सिंहाची रचना हिंदू वास्तुकलेची वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या किल्ल्याच्या हिंदू उत्पत्तीवर अधोरेखित करते. गोलकोंडा किल्ल्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेले कारवामधील टोली मस्जिद 1671 मध्ये अब्दुल्ला कुतुबशहाचे शाही वास्तुकार मीर मुसा खान महलदार यांनी बांधली होती. दर्शनी भागांमध्ये 5 कमानी असतात. प्रत्येकी कमळाच्या पदकासह मध्य कमान किंचित विस्तीर्ण आहे आणि सुशोभित आहे. आतील मस्जिद 2 हॉलमध्ये विभागलेली आहे. एक आडवा बाह्य हॉल आणि एक आतील हॉल तिहेरी कमानीद्वारे प्रवेश केला आहे. हा गेट बसवताना खूप विचार झाला. गेट समोर काही फूट एक मोठी भिंत आहे, त्यामुळे हत्ती आणि सैनिकांनी शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी गेटमधून पळण्यासाठी आणि तोडण्यासाठी योग्य उतारापासून प्रतिबंधित केला. गोलकोंडा किल्ला त्याच्या जादुई ध्वनिक प्रणालीद्वारे ओळखला जातो. किल्ल्याचा सर्वात उंच बिंदू बाला-हिसार आहे, जो की 1 किलोमीटर अंतरावर आहे. राजवाडे, कारखाने, पाणीपुरवठा व्यवस्था इत्यादी प्रसिद्ध रहबंद तोफी किल्ल्याची काही प्रमुख आकर्षणे आहेत. असे मानले जाते की एक गुप्त बोगदा आहे जो दरबार हॉलपासून उगम पावतो आणि टेकडीच्या एका पायावर असलेल्या एका वाड्यावर संपतो. किल्ल्यात कुतुबशाही. तर तुम्हाला आता एक याच किल्ल्याच्या संबंधित असलेली एक खरी असलेली कथा हे मी तुम्हाला सांगत आहे. तर गोलकोंडा किल्ल्यात त्यांचे एक भक्त कैद होते, ज्याचं नाव होतं रामदास. म्हणजे त्यांचं ओरिजिनल नाव होतं कंचरला गोपण्णा. यांची कथा खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरकारी तिजोरीतील पैशाचा वापर करून भद्राचलम, जे की तिथं प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलं होतं, त्याचा जीर्णोद्धार केला होता. याबद्दल राजा अबुल हसन कुतुब शहाने त्याच्या किल्ल्याच्या कोठडीत 12 वर्ष त्याला कैद केलं होतं. तर त्याच्या संदर्भात एक थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया. तर भक्त रामदास म्हणजे कंचरला गोपण्णा हे कुतुबशाही राजवटीतील एक तहसीलदार होते. त्यांना रामदासू असं म्हणतात. प्रभू श्रीरामांचे ते निसीम भक्त होते. त्यांनी रामदासांनी गावकऱ्यांच्या संमतीने महसूल गोळा करून भद्राचलम येथील श्रीरामांच्या मंदिरात भव्य जीर्णोद्धार केला. त्याचा अशी माहिती ज्यावेळेस राजाला कळाली त्यावेळेस त्यांनी तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्यांनी अगोदर त्यांना पत्र देखील लिहिलं होतं, पण काही कारणास्तव ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. जेव्हा ही बातमी सुलतानशाहीला तानाशहाला समजली, ती अधिकृत परवानगीशिवाय सरकारी महसूल मंदिरासाठी वापरला गेला आहे, तेव्हा त्याने रामदासांना सरकारी तिजोरीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली गोलकोंडा किल्ल्यात एका कोठडीत बंदिस्त केले. मग या बंदिस्तमध्ये त्यांना जवळजवळ एक 12 वर्ष
त्यांना या तुरुंगात राहिले म्हणजे ठेवण्यात आलं. त्यांनी अनेक प्रसिद्ध भजने आणि कीर्तने रचली म्हणजे तुरुंगामध्येच. दाशरथी शतकम आणि रामदास कीर्तने म्हणून ओळखले जातात. आजही गोळकोंड्याच्या किल्ल्यात ती कोठडी रामदास जेल किंवा रामदास बंदीखाना म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ह्या कोठडीमध्ये सुरुवातीला अन्नधान्याचा साठा केला जायचा, पण नंतर ते त्यांचे तहसीलदार असल्यामुळे त्यांना इकडं तुरुंगात न ठेवता ती त्यांना रिकामी करण्यात आली होती. तर त्यांची सुटका कशी झाली त्याच्याबद्दल एक आपण थोडक्यात जाणून घेऊया. एक रात्री प्रभू राम आणि लक्ष्मण स्वतः सुलतान तानाशहांच्या स्वप्नात आले आणि त्यांना रामदासांनी खर्च केलेले 6 लाख रुपये सोन्याच्या मोहरांच्या स्वरूपात सुलतानाला परत केले. रामदासांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सुलतानला खरोखर तेवढी रक्कम मिळाल्यावर त्यांची खात्री पटली आणि त्याने रामदासांनी लगेच सन्मानाने सुटका केली. तर अशा प्रकारे त्यांच्या राजांच्या स्वप्नात आल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांना बाहेर काढलं आणि त्यांच्या पाया देखील पडले. याच किल्ल्यावर एक श्री जगदंबा महाकाली मातेचं पण मंदिर आहे, जे की तेलंगणातील एक जुन्या मंदिरापैकी एक आहे. जे मंदिर असं म्हणतात सुमारे 900 ते 1000 वर्ष जुनं आहे आणि जे की सुरुवातीला काकतीय राजवट होती त्यावेळेस हे मंदिर बांधलेलं आहे. तेलंगणा राज्यातील एक महत्त्वाच्या उत्सवापैकी बोनालो हा एक महत्त्वाचा उत्सव आहे, जो की सर्वात प्रथम तेलंगणामध्ये गोळकोंडावरतीच साजरा केला जातो आणि नंतर मग टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी हा उत्सव पार पडतो. या किल्ल्यावरती पाणी साठवण्यासाठी 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विहिरी आहेत. ज्या ठिकाणी असं म्हणतात इथून एक 2 ते 3 किलोमीटरवरती एक छोटंसं तळं आहे. त्या ठिकाणाहून पाणी स्टेप बाय स्टेप वरती आणलं जात होतं. म्हणजे ज्यावेळेस राजा वरती राहत होता एकदम वरती, त्या ठिकाणी हे पाणी पोचवलं जात होतं. तर मित्रांनो, आपण जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल आपण कितीही बोलायला गेलं तरी कमीच आहे. तरी आणखी एखादा व्हिडिओ याच्यावर तयार करण्यात येतोय का मी बघेल. जर झाला तर तुमच्यासोबत नवीन माहिती नक्की शेअर करेल. तर सर्वात शेवटी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हैदराबादला कधी आलात तर आवर्जून या मंदिरासाठी भेटायला या. मी आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल्स टाकतो. धन्यवाद.